मुंबईच्या नेवीनगरमधील चोरी प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती, शहरामध्ये लावलेल्या कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेतल्याची माहिती। आरोपीची या चोरी संदर्भात मोटिव्ह समोर आले नसल्याचं सुद्धा कळतंय। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील एकाची 2,63,000ची ऑनलाईन फसवणूक। डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी लिंकवर क्लिक करून नोंदणी करण्याची केली ठगसणांना बतावणी। वर्ध्यात गांजाची वाहतूक करणारे 2 जण ताब्यात, दुचाकी गांजासह 1,34,000चा मुद्देमाल जप्त। हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। वाशिमच्या रिसोड पोलिसांकडून वाशिम आणि बुलढाण्यामध्ये मोटरसायकल चोरणारे जेरबंद। 2 चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवत जप्त केल्या 12 मोटरसायकल्स। संशयिताला नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांकडून बनावट किल्ल्यांच्या सहाय्याने मोटरसायकल चोरणाऱ्याला अटक। 4.25 लाख रुपये किमतीच्या चोरलेल्या 11 दुचाकी जप्त। इंदापुरात बनावट सोन्याच्या तारणावर बँकेची तब्बल 2.5 लाखाहून अधिकची फसवणूक। ऑडिटवेळी हे सोनं बनावट असल्याचं उघड, आरोपी फरार। इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करणारा मुख्य आरोपी अमन पठाणला अटक। एक साथीदारही ताब्यात, गुन्हे शाखा पथकाची मोठी कारवाई। इंदापुरात गणेशोत्सव काळात अंमली पदार्थांची विक्री करणारा तरुण जेरबंद। वालचंद नगर पोलिसांनी तरुणाकडून जप्त केला 2 किलो गांजा। नागपुरात घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह हिऱ्यांचे दागिने चोरणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक। सगळे दागिने आरोपीकडून जप्त।